नमस्कार मित्रांनो. सिंगल स्क्रीन थिएटर्स या शृंखलेत आज आपण नाशिक शहरातील सर्कल थिएटर या संदर्भात जाणून घेणार आहोत. जुने नाशिक शहराबाहेरील जुना मुंबई आग्रा रोड या ठिकाणी जुने कालिका मंदिर, त्यापुढे चर्च, मध्यवर्ती बसस्थानक, मेळा बसस्थानक, जिल्हा न्यायालय आणि कलेक्टर कंपाऊंड, त्याच्या पलीकडे अशोकस्तंभ परिसरात हे सर्कल थिएटर बसलेले आहे. 40-50च्या शतकात या ठिकाणी नाट्य मंदिर उभारण्यात आले होते, जेथे संगीत नाटके प्रदर्शित होत असत. त्यानंतर चलचित्रपटांचा कार्यकाळ सुरू झाला. त्यावेळेस त्या ठिकाणी नाट्यमंदिराच्या जागी सर्कल थिएटरची स्थापना करण्यात आली. अनेक मराठी, हिंदी चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित होत. मास्टर विनायकांचा ब्रह्मचारी, बाळा कावकशी अंगाई, दादा कोंडके यांची निर्मिती असलेला पांडू हवालदार असे अनेक चित्रपट या चित्रपटगृहात प्रदर्शित झाले. देव आनंद यांचा 3 देविया, PR चोप्रा यांचा वक्त हा मल्टीस्टारर चित्रपट या चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला होता. 17-18 सालमधला. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक हिंदी चित्रपट, इंग्लिश पिक्चरच लागायचे. संतान, संकोच, अपनापन, मराठी सगळे बिन फेरे हम तेरे थिएटर चांगलं असे अभिजात चित्रपट या चित्रपटगृहात प्रदर्शित केले जात असत. आणि त्याचबरोबर या चित्रपटगृहाचं वैशिष्ट्य असे होते की मॅटिनी शो साधारण 12 वाजता या चित्रपटगृहात हॉलिवूडचे दर्जेदार इंग्रजी चित्रपट येथे प्रदर्शित होत असत. पुढे तर इंग्रजी चित्रपटांना लोकांचे असलेले समर्थन पाहता 90च्या दशकानंतर या चित्रपटगृहात हॉलिवूडचे चित्रपट मॅटिन तसेच नियमित खेळांना प्रदर्शित केले जात असत. त्यामुळे सर्कल थिएटर हे इंग्रजी चित्रपटगृहांचे एक प्रकारे माहेरघरच म्हणायला हवे. तर असं हे चित्रपटगृह त्या काळाच्या सौंदर्याची साक्ष आजही देत आहे. आज हे चित्रपटगृह जरी बंद अवस्थेत असले तरी या चित्रपटगृहाला लाभलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता मॅकॅनॅज गोल्ड, स्टार वॉर, टॉय स्टोरी, बेबीज डे आउट असे चित्रपट या चित्रपटगृहात प्रदर्शित होत असत. त्यानंतर जुरासिक पार्क, स्टार वॉर्स, डॉक्टर नो, स्टार वॉर्स, पुढे तर व्हिडिओ पायरसी यामुळे एक्सरेटेड चित्रपटांच्या एक प्रकारे प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे अभिजात इंग्रजी चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवणे, त्यामुळे सर्कल थिएटरसमोरील प्रेक्षकांचा प्रतिसाद अल्पसा पडू लागला आणि पुढे तर हे चित्रपट 5-25 प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडू लागले. अशाही परिस्थितीत ओक परिवाराने हे चित्रपटगृह चालू ठेवले.
पण त्यालाही मर्यादा पडू लागल्या. सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकल पडदा चित्रपटगृह या संदर्भात शासनाच्या उदासीन धोरणामुळे या चित्रपटगृहांकडे अत्यंत दयनीय अवस्था आपल्या निदर्शनास येते. एकल पडदा ही संस्कृती आज जरी कालबाह्य होत असली तरी राहून राहून असेच वाटते की शहरात असे एखादे तरी चित्रपटगृह हवे ज्याद्वारे एक वारसा संस्कृती पुढेही चालू राहील आणि ही एकल पडदा संस्कृती यापुढेही अत्यल्प स्वरूपात का होईना आजच्या प्रेक्षकांच्या अनुभवास येत राहावी असे मनात येऊन जाते. मित्रांनो, आपल्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत त्याबाबत आपले मत अवश्य नोंदवावं. आणि ही एकल पडदा संस्कृती यापुढेही अविरत चालू असावी असे मनात एक प्रकारे येऊन जाते. आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवावा. पुन्हा भेटूया आणखीन एका नव्या चित्रपटगृहाच्या संदर्भातील माहिती जाणून घेऊ. तोपर्यंत गुड बाय. पुन्हा भेटूया.